नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. एपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न. एपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात नागरिक, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या शिबिरातील रक्त संकलन दत्ताजी भाले ब्लड सेंटर, डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी डॉक्टर भावना एस टाकडकर, गुंटे, MSMCH, KEM मुंबई सल्लागार न्यूरोसर्जन यांनी रक्तदात्यांचे कौतुक करताना सांगितले की रक्तदान हे मानवतेची खरी सेवा आहे. प्रत्येक रक्तदात्यांमुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होते. समाजातील नागरिकांनी यापुढेही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, दत्ताजी भाले ब्लड सेंटरचे अधिकारी तसेच सर्व रक्तदाते आणि सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्था यांचे आभार मानले. रक्तदान करा, जीवन वाचवा हा संदेश देत शिबिराची यशस्वी सांगता झाली. चोवीस वर्ष पूर्ण झाले, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. 2002 साली मी डॉक्टर भावना टाकडकर न्यूरोसर्जन, डॉक्टर अब्दुल माजिद न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सिमित शाह मॅक्झिलोफेशियल सर्जन, डॉक्टर आशिष कठाळे इंटेन्सिव्हिस्ट आणि डॉक्टर नौश पटेल इंटेन्सिव्हिस्ट असं आम्ही 5 जणांनी मिळून सुरू केलेले हे 10 बेडचं हॉस्पिटल. नंतर 100 बेडचं हॉस्पिटल झालं आणि ऑर्थोपेडिक्स, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी या सगळ्या सर्व्हिसेस इथे जॉईन झाल्या आणि गेल्या 24 वर्षापासून हे हॉस्पिटल या रिजन मध्ये ब्रेनचे सगळे उपचार, ऍक्सिडेंटचे सगळे उपचार, चेहऱ्याचे कॅन्सर्स याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि लोकांचा आमच्यावर खूप विश्वास आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. मॅडम, सुपर स्पेशालिस्ट मानाला सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आपलं ज्यांना होते त्याबद्दल काय म्हणतो? त्याबद्दल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये गणना होती. ऑपरेशन केलेले ऑपरेशन मेंदूचे तर साधारणतः 10,000च्या वर झाले. चेहऱ्याच्या ऑपरेशनचे साधारणतः 8-9 हजार झालेले आहेत. चेहऱ्याचे फ्रॅक्चर्स आणि चेहऱ्याचे कॅन्सर्स धरून तसेच हाडांचे ऑपरेशन झाले आणि ICU मध्ये पण टर्नओव्हर साधारणतः 10 ते 15 हजार आहे. भविष्यात तुझं काय आहे? पुढच्या वर्षी सिल्वर जुबली सुरू करू, तेव्हा आमच्या बऱ्याच गोष्टी ऍड करायची तयारी आहे. संदर्भात ट्रीटमेंट करताना पर्टिक्युलरली न्यूरोसर्जन अशा आपणच करतात. मी न्यूरोसर्जन म्हणून करते, शहा सर मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणून करतात. ब्रेनचे सगळे निगडीत ऑपरेशन्स, पॅरालिसिस, फिट्स याची सगळी ट्रीटमेंट इथे होते. ऍक्सिडेंट दरवर्षी रक्तदान शिबिर करतो आणि दरवर्षी कमीत कमी 100 ते 150 रक्तदान व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. याच्यामध्ये हॉस्पिटलचा स्टाफ आणि सोबत सगळे फ्रेंड सर्कल, सगळे कन्सल्टंट सगळे जण डोनेट करतात. वॉर्ड बॉईज हॉस्पिटलचे सगळेच जण दान करतात. रक्तदान शिबिर व्यतिरिक्त अन्य आजारावरती शिबिर आपण आयोजित करतात. या वर्षी नाही केले, पुढच्या वर्षी प्लॅन आहे. स्वस्थ आरोग्य राहण्यासाठी आपण लोकांना काय संदेश द्या? माइंडफुल इटिंग, माइंडफुल एक्सरसाइज अँड माइंडफुल स्ट्रेस. आजकाल लोक जे येते, तरुण जे येते, जास्त करून मोबाईलच्या आहारी जात आहेत. रात्री 3-3, 4-4 वाजता त्याच्यामध्ये माइंडफुल जेवण, खाणं, झोप, लाईफस्टाईल आलीच. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचा संपूर्ण महाराष्ट्रामधून आहे का? मराठवाड्यामधूनच आहे? महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा आहे, विदर्भ आहे, इकडे नगर नेवासापर्यंत आहे. म्हणजे रुग्णांना ही आपली सुविधा जी आहे, उपचार पद्धती जी आहे, ही
आणि योग्य वाटतं.